Stroop effect theory. माय डिअर स्टुडंट्स, आज आपण पाहणार आहोत स्ट्रोफ इफेक्ट थेरी. ही थेरी खूप गमतीदार आणि मजेशीर आहे. का बरं? कारण विद्यार्थी मित्रांनो, ह्या थेरीमुळेच आपल्याला आपला ब्रेन स्पेसिफिक इन्फॉर्मेशन कशा पद्धतीने स्टोअर करतो किंवा आपली जी मेमरी आहे ती कशी वर्कआउट करते, त्याचबरोबर आपण सिलेक्टिव्ह अटेन्शन कसं काम करतं बरं, आणि त्याचबरोबर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण हे कुठे वापरतो हे आपण आज पाहणार आहोत. तर याचा आपल्याला उपयोग फार होतो. ॲक्च्युली ना, ही जी थेरी आहे ही थेरी फार जुनी आहे, पण आज याचा आपल्याला कसा उपयोग होतो बरं? तर ही थेरी काय सांगते बरं? तर ह्या थेरीमध्ये आपण पाहतो की एका बाजूला कलर दिलेले आहेत, जे वर्ड पण सेम आहेत आणि त्यांचे कलर पण सेम आहेत. पण दुसऱ्या बाजूला जर तुम्ही पाहिलं ना, कलर हे वेगळ्या ह्याच्यामध्ये आहेत आणि वर्ड्स मॅचिंग होत नाहीयेत. तर तुम्हाला काय करायचंय बरं? तुमचा जो मोबाईल आहे त्याच्यामध्ये टायमर स्टार्ट करायचा आहे आणि एक गमतीदार खेळ माझ्यावर खेळायचा आहे. टाइम लावून तुम्हाला काय करायचं आहे बरं? से द कलर, नॉट द वर्ड्स. तुम्हाला वर्ड्स नाही सांगायचे, तर तुम्हाला काय सांगायचं आहे? कलर सांगायचा आहे. फॉर एक्झाम्पल, ब्ल्यू कलर है ना, तिथं ब्ल्यू कलर आहे पण स्पेलिंग कुठली आहे? रेड आहे. आणि हे करण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागतो हे तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये मला टाकू शकता. यातून काय होतं बरं सिद्ध? हेच की जेव्हा वर्ड आणि कलर मॅच होत नाहीत तेव्हा आपल्या ब्रेनमध्ये थोडं कॉन्फ्लिक्ट निर्माण होतं आणि त्यामुळे आपल्याला आन्सर करायला काय होतो? आपण स्लो होतो. पण दुसरीकडे पाहताना जर समजा ग्रीन कलर आहे आणि ग्रीन याच्यामध्येच लिहिलेलं असेल तर आपला रिस्पॉन्स जो आहे तो फास्ट होतो, हो की नाही? मग याच्यातून आपल्याला काय कळतं बरं? की जेव्हा वर्ड, मीनिंग आणि कलर मॅच करतात तेव्हा आपला ब्रेन पटकन उत्तर देतो, फास्ट असतो आपण, बरोबर आहे? मग ह्याच्यातून आपल्याला हे कळतं की आपला जो ब्रेन आहे, जो ब्रेन वर्कआउट होतो तेव्हा स्पेसिफिक इन्फॉर्मेशन असते तेव्हा त्याला थोडंसं थांबावं लागतं, हो की नाही? आणि त्याचबरोबर आपण बऱ्याच गोष्टींच्या बाबतीत जेव्हा स्टिम्युलस आपल्यासमोर असतो तेव्हा आपण सिलेक्टिव्ह असतो. ज्या इन्फॉर्मेशन आपल्याजवळ येतात त्या बाबतीत आपण सिलेक्टिव्ह अटेन्शन दाखवतो. जसं की आपल्या वर्गामध्ये खूप गोंधळ चालू असतो बऱ्याचदा, आपले मित्रमैत्रिणी बऱ्याचदा आपल्याला डिस्ट्रॅक्ट करायचा प्रयत्न करत असतात. पण जेव्हा आपल्याला म्हणतात की मुलांनो इकडे लक्ष द्या, डिअर स्टुडंट्स, जेव्हा असे शब्द येतात तेव्हा आपण काय करतो? आपलं जे अटेन्शन आहे त्याच गोष्टीकडे घेऊन जातो की जे महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे आपण तिथे सिलेक्टिव्ह अटेन्शन सिलेक्ट करतो आपण की आपल्याला कुठल्या गोष्टींकडे लक्ष द्यायचंय, हो की नाही विद्यार्थी मित्रांनो? त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर जेव्हा आपण रोडवरून जात असतो तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सिग्नल दिसतात, हो की नाही? जेव्हा गाडी चालवत असतो वेगवेगळे कलर दिसतात. जर त्या कलरच्या बाबतीत आपण अटेंटिव्ह नसलो तर काय होऊ शकतो बरं? ऍक्सिडेंट होऊ शकतो, हो की नाही? तर हा जो स्ट्रोफ इफेक्टिव्ह थेरी आहे ही आपल्याला काय सांगते? हेच सांगते की आपली मेमरी कशा पद्धतीने काम करते. जेव्हा स्पेसिफिक इन्फॉर्मेशन आपल्याला आपल्या ब्रेनला स्टोअर करायची असते तेव्हा ब्रेन कशा पद्धतीने वर्कआउट होतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिलेक्टिव्ह अटेन्शन आपण कशा पद्धतीने दाखवू शकतो आणि कशा पद्धतीने इम्प्रूव्ह करू शकतो, हेच थेरी आपल्याला मदत करत असते. आणि बऱ्याचदा काय होतं, जी मुलं स्वतःवर काम करत असतात, ज्यांचं अटेन्शन बऱ्याचदा डिस्ट्रॅक्ट होत असतं, तेव्हा ह्या थेरीचा त्यांना खूप फायदा होतो. आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जरी ही थेरी जुनी असली तरी कशा पद्धतीने लागू करू शकतो स्टडी करताना ते आपल्यावर आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा.